सरकार संविधानाप्रमाणे चालतं, दबावानं नाही. एकाचं ओरबाडून दुसऱ्याला असं करणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्ट भूमिका. सरकार दबावात नाही, मग 50% आरक्षण कसं काय गेलं? 1994चा GR रद्द का करत नाही? काही जाती ओबीसीत कशा घातल्या? जरांगेंचा फडणवीसांना सवाल. एखादा मंत्री ओबीसी म्हणून त्यांना टार्गेट करणं योग्य नाही. चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणीवपूर्वक कुणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं जरांगेंना उत्तर. मुख्यमंत्र्यांकडनं फक्त बावनकुळेंची पाठराखण नसून ही मराठ्यांना उघडपणे धमकीच. फडणवीसांनी मराठ्यांबाबत अन्यायकारक बोलू नये, जरांगेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंच्या नियुक्तीवर कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल. शिंदेंची मुख्य नेता म्हणून नियुक्ती लोकशाही विरोधी. 2018चा घटना बदल असंविधानिक, तर शिंदेंची नियुक्ती संविधानिक कशी? सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची सुनावणी अंतिम टप्प्यात. उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार. कपिल सिब्बल आणखी युक्तिवाद करणार. वाहन खरेदी करताना अनावश्यक खर्च टाळा. मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. राज्य वाहन आढावा समितीच्या मान्यतेनंच वाहन मिळणार. वित्त विभागाकडून परिपत्रक जारी. दूध आणि पनीरसह अन्नात भेसळ करणाऱ्यांवरती थेट मकोका अंतर्गत कारवाई करा. अन्न आणि औषध प्रशासन विभागाला उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना. सह्याद्रीवरील बैठकीत शिंदेंकडून भेसळखोरांवरती कठोर कारवाईचे निर्देश. पुकेत ते दिल्ली विमान टर्ब्युलन्स घटनेमध्ये धक्कादायक खुलासा. पायलटनं गांजाचं सेवन केल्याचं समोर. घटनेसंदर्भात आंतरराष्ट्रीय चौकशी सुरू. एअर इंडियाच्या सीईओंकडून MOCA आणि DGCAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट.